इयत्ता चौथी आज आपण प्रश्न मंजुषा स्पर्धा घेणार आहोत। त्यासाठी आपण दोन गट केलेले आहेत। एका गटाचं नाव आहे जो मुलींचा गट आहे शिवनेरी। काय आहे गटाचं नाव? शिवनेरी। ठीक। आणि दुसरा जो मुलांचा गट आहे त्या गटाचं नाव आहे रायगड। रायगड। आपण काय करणार आहोत या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये 10 प्रश्न विचारणार आहोत। परिसर 2 या विषयाचे जो तुम्ही अभ्यासात आहात बरोबर। त्यामधले 10 प्रश्न विचारणार आहोत आणि जो गट जास्त प्रश्नांची उत्तर देईल तो या आजच्या प्रश्न मंजुषा स्पर्धेचा काय असेल? विनर असेल बरोबर। ठीक आहे। व्यवस्थित प्रश्न ऐकायचा आहे। आपण एका गटाला पहिलं सुरुवात करूया प्रश्न विचारायला। पहिला आपण रायगडला प्रश्न विचारूया चालेल? ठीक आहे। पहिला प्रश्न व्यवस्थित ऐकायचा, हात उत्तर द्यायचा, हात वरती करायचा आहे आणि मग काय करायचं आहे? उत्तर सांगायचं आहे। एकत्र उत्तर द्यायचं नाही। बघूया पहिला प्रश्न व्यवस्थित ऐका। संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते? काय काय उत्तर आहे आदर्श? पण मी काय सांगितलं होतं? हात वरती करायचा, कळलं का? उत्तर बरोबर आहे, विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। ठीक आहे, 1 गुण मिळालेला आहे। आपण किती प्रश्न विचारणार आहोत? एकूण 10 प्रश्न, कळलं? रायगडने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, त्यांना 1 गुण मिळालेला आहे। आता आपण बघूया दुसरा प्रश्न, तो आहे शिवनेरी गटासाठी। प्रश्न आहे जिवंतपणी समाधी घेणारे संत त्यांचं नाव काय आहे? जिवंतपणी समाधी घेणारे संत, कोणत्या संतांनी जिवंतपणे समाधी घेतली होती? हा, उभी राहा, सांग उत्तर। संत ज्ञानदेव। व्हेरी गुड। संत ज्ञानदेव यांनी काय केली होती? पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली होती, कळलं? म्हणजे शिवनेरीला पण 1 गुण मिळालेला आहे। 2 प्रश्न झाले आणि दोघांमध्ये 1-1 गुण बरोबर झालेला आहे। पुढचा प्रश्न रायगड या गटासाठी। संत नामदेवानी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला? प्रश्न व्यवस्थित ऐका पुन्हा एकदा। रायगड गट, संत नामदेवांनी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला? उत्तर येतंय का कोणाला? हा, एकाने हात वरती केलाय, बघूया। कोणत्या धर्माचा असं विचारलाय, कोणता प्रसार केला ते नाही, धर्म विचारला आहे। उत्तर येतंय का? शेवटचं विचारणार आहे मी आता, येतंय? बघा हा प्रश्न आपण शिवनेरी गटाला विचारणार, त्याने जर सांगितलं, आता तुमची पाळी होती बरोबर की नाही उत्तर सांगण्याची, हां, मग तुम्ही उत्तर सांगू शकला नाहीत म्हणून हा प्रश्न आपण कुठे विचारतोय? शिवनेरी। शिवनेरीला त्यांचा प्रश्न विचारलाच जाणार, पण हा तुम्ही न सांगितल्यामुळे हा प्रश्न जर त्यांनी सांगितलं तर त्यांचे गुण वाढतील। ठीक आहे, सांगा बघू। हा, सांग पूर्वा। भागवत धर्माचा प्रसार केला, बरोबर आहे उत्तर। आणि ते आता झालेले आहेत 2 आणि 1। 2 गुण कोणत्या गटाला मिळाले आहेत? शिवनेरी। आणि 1 गुण कोणत्या गटाला मिळालाय? रायगड। कळलं? प्रश्न किती झाले आपले? एकूण 3 प्रश्न। आता जो चौथा प्रश्न होता तो शिवनेरी गटासाठी होता, बरोबर? शिवनेरी गटासाठी आहे। आणि त्याने कोणता प्रश्न आपल्याकडे घेतला ओढवून? रायगडचा प्रश्न त्यांनी बरोबर सांगितल्यामुळे त्यांचे गुण वाढलेले आहेत इकडे। ठीक आहे, पुढचा प्रश्न शिवनेरी गटासाठी। वाळवंटात पोरक्या मुलाला उचलून कडेवर घेणारे संत कोण? हा, संत एकनाथ, बरोबर आहे उत्तर, संत एकनाथ। ठीक आहे, म्हणजे शिवनेरी गट आता आघाडीवरती आहे। शिवनेरी गटाचे किती गुण झाले?
4 कसे होतील 3 गुण आणि रायगड गटाचे किती गुण झालेले आहेत 1 गुण. ठीक आहे 4 प्रश्न विचारून झालेले आहेत. शिवनेरी गट पुढे आहे. पुढे आता पुढचा प्रश्न बघूया आपण. रायगड गटासाठी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करणारे संत कोण? हा मुलाल सांगा. संत एकनाथ. उत्तर चुकीचं आहे. कोणाला येतंय का त्या गटात उत्तर? एकदा उत्तर सांगितल्यानंतर आपण हे कॅन्सलच करून टाकूया. कळलं? हा आता रायगडचा प्रश्न कुठे जाईल? शिवनेरी गटाकडे. चुकीचं उत्तर सांगितलं की तिथेच तो प्रश्न पुढच्या गटाकडे जाणार. कळलं? त्यामुळे विचारपूर्वक उत्तर सांगायचं आहे. सांगा तुमच्यापैकी कोण सांगताय शिवनेरी गट? हा शिवनेरी गट. समर्थ रामदास. व्हेरी गुड. समर्थ रामदास. मुलींचा गट पुढे आहे शिवनेरी गट. किती उत्तरं त्यांनी सांगितली आहेत बरोबर? 4. आणि रायगड किती गुणावरती आहे अजून? 1. बरोबर. टोटल किती प्रश्न झाले आपले? 5. किती प्रश्न शिल्लक आहेत? 5. किती विचारणार होतो टोटल आपण? 10 प्रश्न. ठीक आहे. आता हा प्रश्न कोणाकडे कोणाची पाळी आहे आता? शिवनेरी. व्हेरी गुड. आता आपण शिवनेरीला प्रश्न विचारणार आहोत. श्री चक्रधर स्वामी यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे? श्री चक्रधर स्वामी. हा व्हेरी गुड. लीळाचरित्र. लीळाचरित्र. बघा स्वराने अचूक उत्तर सांगते. दोन्ही वेळा तिने बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. किती गुण झाले शिवनेरी गटाचे? आणि रायगड गटाचे 1 गुण. कळलं? 6 प्रश्न झालेत आपले विचारून. 5 आणि 1 अशी आघाडी चालली आपली. बरोबर. कोणता गट पुढे आहे? किती गुण झाले आहेत? ठीक. पुढचा प्रश्न रायगड गटासाठी. संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे? ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाचं नाव काय? ज्ञानेश्वरी. बरोबर. ठीक आहे. अचूक उत्तर सांगितले आहे. रायगडचे गुण वाढले आहेत. किती झालेत गुण आता? 2 गुण. बरोबर. प्रश्न किती झाले टोटल आपले? 7. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण विचारूया. शिवनेरी गटाला संत तुकारामांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? संत तुकारामांचा कोणता ग्रंथ आहे? हा तुकाराम गाथा. म्हणजे आता शिवनेरी गट किती गुणांवर पोहोचला? आणि रायगड गट 2. आता कोणत्या गटाला प्रश्न विचारणार आपण? रायगडला. समर्थ रामदास यांच्या ग्रंथाचं नाव काय? दासबोध. गुण वाढलेले आहेत रायगडचे. किती गुण झाले रायगडचे? आणि शिवनेरीचे किती आहेत? आता 6 आणि 3 9 प्रश्न झालेत. शेवटचा प्रश्न कोणत्या गटाचा आहे? आपल्याला माहिती आहे कोणता गट जिंकला आहे तो, तरी पण आपण नियमाप्रमाणे 10 प्रश्न पूर्ण करणार आहोत. शेवटचा शिवनेरी गटासाठी शेवटचा प्रश्न. जर चुकीचं उत्तर सांगितलात तर तरी काय फरक पडणार नाही, पण काय सांगायचं आहे? अचूक उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जो आतापर्यंत तुम्ही केलात. शिवराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कीर्तनाला जात असत, कोणते संत कोणते होते ज्या संतांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज जायचे? हा सांगलं. संत तुकाराम. बघा उत्तर बरोबर आहे. आणि किती गुण झाले? रायगडचे किती गुण झाले? 3. बघा अशा प्रकारे आजच्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा विनर कोण आहे? शिवनेरी गट. म्हणजे कोणता गट? मुलींचा गट. मुलांपेक्षा भारी पडलेल्या, मुलांवर भारी पडलेल्या आहेत. पुढच्या वेळी जेव्हा आपण स्पर्धा घेऊ तेव्हा बघूया कोण त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा विनर असेल. कळलं? चला बाय.